नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात तब्बल 33 पोलीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाचा व्याप बघता पोलीस कर्मचारी कमी आहेत. आयुक्तालय हद्दीत पंचवटी, भद्रकाली, सातपूर, सरकारवाडा, गंगापूर, अंबड, नाशिक रोड, आडगाव, म्हसरूळ, देवळी कॅम्प, इंदिरानगर आणि उपनगर आदी पोलीस स्टेशनचा समावेश आहे. 2011च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची अंदाजित लोकसंख्या 14 लाख एवढी आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत नाशिकमध्ये फारच कमी पोलीस आहेत. त्यात आता या 33 सेवानिवृत्त पोलिसांची भर पडली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस गुन्हे शाखा उपनिरीक्षक भास्कर गवळी, भद्रकाली रामदास भीमा विंचू, नाशिक रोड शांताराम राजाराम वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखा सुनील सोनगीर, बाबा पंचवटी विजय तुकाराम शिंदे, राज्य गुप्त वार्ता विभाग सोमनाथ लहानू विस्पुते, शहर वाहतूक शाखा श्रीराम महादेव सपकाळ, गुन्हे शाखा सुरेश नामदेव शेवळे, आर्थिक गुन्हे शाखा सीताराम हरी साबळे, पोलीस मुख्यालय तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळवंत रामभाऊ पगार, शहर वाहतूक शाखा भास्कर दगुजी नेटारे, RCP शंकर रामराव आहिरे, नियंत्रण शाखा सतीश प्रभाकर जाधव, सरकारवाडा साहेबराव रामदास गवळी, वाहतूक शाखा बाळू वाळू झुंद्रे, नियंत्रण शाखा बाळकृष्ण बाजीराव साळवे, पोलीस मुख्यालय राजेंद्र त्र्यंबक कदम, पोलीस मुख्यालय चिंतामण खंडू गांगोडे, म्हसरूळ सोमनाथ सुखदेव ढिकले, सरकारवाडा विलास खंडेराव पाटील, पोलीस मुख्यालय देवीदास यशवंत कासार, दंगल नियंत्रक पथक तानाजी शंकर झाडे, गंगापूर रमेश भागुजी दराडे, पोलीस मुख्यालय अशफाक अब्दुल कादिर शेख, गुन्हे शाखा नसीर अल्ला उमर अल्ला खान, मोटार परिवहन विभाग साहेबराव वाळूजी शिंदे, सातपूर अंबड, पोलीस मुख्यालय किशोर कुंडलिक खिल्लारे, पोलीस मुख्यालय अजित तडवी, पोलीस आयुक्त कार्यालय असे 33 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम घेऊन त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त परिमंडळ 1 चे किरण कुमार चव्हाण, परिमंडळ 2 च्या श्रीमती मोनिका राऊत, पोलीस मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खाडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे प्रभारी अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार नातेवाईक यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांनी केले. HN न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक. गेल्या 2 दिवसांपूर्वी भुसावळ येथे दुहेरी हत्याकांड घडले होते. या हत्याकांडात 2 जण गोळीबारात जागीच ठार झाले. भुसावळ शहरात जुन्या सातारा भागातल्या मरीमाता मंदिरासमोर कारमधून जाणारा संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर काही संशयित आरोपींनी गोळीबार केला होता. यात ते दोघे मृत्युमुखी पडले होते. ही घटना 29 जून 2024 रोजी सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये 302 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदरील संशयित नाशिकच्या दिशेने पळाले असल्याची माहिती भुसावळ पोलिसांना होती. त्यानुसार भुसावळ पोलिसांनी नाशिक पोलिसांना सदरील आरोपीची माहिती दिली होती. भुसावळ शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी द्वारका परिसरात थांबल्याचे गुंडविरोधी पथकाच्या अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली. त्यानुसार गुंडविरोधी पथकाने सापळा रचून संशयित आरोपी किसन पत्रोडे वय वर्ष 20 राहणार 72 खोली वाल्मिकनगर भुसावळ जिल्हा जळगाव याला बोहरी पेट्रोल पंपाजवळून ताब्यात घेतले. संशयित आरोपींकडून 2 देशी पिस्टल व 5 काडतुसे असा एकूण 84,420 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहे. या कामगिरीत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस मंदार मंगल गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डिंके पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, राजेश सावकार, सुनील आडके, नितीन गौतम, गणेश नागरे आदींचा समावेश आहे. HN न्यूज मराठीसाठी सतीश रुपवते, नाशिक.
नाशिक विभागीय महसूल आयुक्तपदी डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी कृषी आयुक्त म्हणून काम पाहिले होते। नाशिक कुंभमेळा पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवराई यांनी याबाबत आदेश काढला असून प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे। डॉक्टर प्रवीण गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी 2014 ते 2016 या कालावधीत नाशिक महानगरपालिके आयुक्त पदी कारभार सांभाळलेला आहे। त्यामुळे नाशिक गेडाम यांना चांगलेच परिचित आहे। शिवाय यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते। तसेच जळगाव येथील घरकुल घोटाळा डॉक्टर गेडाम यांनी बाहेर काढला होता, तो राज्यभरात गाजला होता। या प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन व अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता। डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलावून घेतले होते। केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती। तेथेही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे। त्यानंतर त्यांना राज्य कृषी आयुक्त आणि आता नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। HN न्यूज मराठीसाठी सतीश रुपवते, नाशिक। मागासवर्गीय, भटके विमुक्त आणि भूमिहीनांनी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यात येऊ नये या मागणीसाठी परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पावसाळ्याच्या तोंडावर शासनाचा नियम दाखवून गायरान जमिनीवर केलेले भूमिहीन, मागासवर्गीय व भटके विमुक्त यांनी केलेला कब्जा काढण्यात येऊ नये या मागणीसाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये जिल्हाभरातील सर्व पीडित मागासवर्गीय, भटके विमुक्त आणि भूमिहीन यांचा समावेश होता। यावेळी त्यांनी प्रशासनास निवेदन दिले। द हिंद न्यूजसाठी डॉक्टर विजयकुमार कुलदीपके, परभणी। आजचं हे जे काही गायरान धारकाचं आणि झोपडपट्टी धारकांचं जे काही आंदोलन आहे, ते आंदोलन यासाठी आहे, सध्या आचारसंहिता चालू आहे। आचारसंहिता चालू असताना सुद्धा जिल्हा प्रशासनाने जे षडयंत्र रचलं होतं की आचारसंहितेचा बागुलबुवा करून या ठिकाणचा गायरानधारक असेल, झोपडपट्टीधारक असेल, यांना देशोधडीला लावण्याचा प्लॅन कागदावर त्यांनी तयार करून ठेवला। आणि मग आमची 2 वेळा जिल्हाधिकारी यांच्यासोबत जी काही चर्चा झालेली आहे, त्या दोन्ही वेळच्या चर्चेमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी हेच सांगितलेलं आहे, जर आचारसंहिता होती तर तुम्ही 4 तारखेपर्यंत थांबायला पाहिजे होतं। तुम्ही मात्र 12 मेला तुम्ही आदेश काढताय का? तर मला हायकोर्टाचे आदेश काय आहेत तुम्हाला? आमच्या कानात तुम्हाला भिड्या दिसतात काय? म्हणजे मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे, सरकारी जमीन गव्हर्नमेंट लँड, मग गव्हर्नमेंट लँड असेल तर गव्हर्नमेंट लँडच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी आदेश काढावे। जिल्हाधिकारी आदेश काय करतात? सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात येईल। आम्हाला मूर्ख समजलं का तुम्ही? असाच सर्वोच्च न्यायालयाचा 2011चं एक जजमेंट आलेलं होतं। त्यावेळेसचे सरन्यायाधीश मार्कंडे काटजू होते, त्यांनी आदेश काढला। काय आदेश काढला की त्या ठिकाणी एक सरकारी जमिनीवर मॉल बांधलेला होता आणि ते मॉल हटवा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले। याने लगेच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले की सर्वोच्च न्यायालय म्हणाले की अतिक्रमण काढा। अरे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तुम्हाला कुठले अतिक्रमण काढा म्हणाले? मोठमोठ्या लँड माफियाचे अतिक्रमण काढा म्हणाले। लँड माफियाचं अतिक्रमण काढताना तुम्ही शेपूट घालून बसता तुम्ही, आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा हवाला देऊन तुम्ही गोरगरिबाच्या झोपड्या तोडतात। ज्यांनी मागच्या 2, 4, 5 पिढ्यापासून ज्यांनी गायरान काढलेलं आहे, त्याच्या गायरानामध्ये जेसीबी घालून तुम्ही त्या ठिकाणचं गायरान निष्कासित करताय। हे जे काही चाललेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाचा गैरअर्थ काढून या ठिकाणच्या दलितांना, मागासवर्गीयांना, आदिवासी समाजाला देशोधडीला लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाच्या मार्फत चालू आहे। आणि ह्या जमिनीवर ह्या गोरगरिबाला हाकलून देऊन उद्योगपतींच्या, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानीच्या घशात घालण्याचं जे काही षडयंत्र सुरू आहे, त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये आज हा परभणीतून पहिला आवाज उठलेला आहे। आचारसंहिता चालू असताना सुद्धा आम्ही कुठल्याही गुन्ह्याची, कुठल्याही त्याची तमन्ना बाळगता आमच्यावर केस होईल, आमच्यावर लाठीचार होईल किंवा आम्हाला जेलात घातलं जाईल याची तमन्ना बाळगता आम्ही याचं आंदोलन केलेलं आहे।
आणि प्रशासनाने फक्त परभणीच्या प्रशासनाला हा इशारा नाही तर देशातील सगळ्या प्रशासनाला आमचा इशारा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा गैरवापर यानंतर तुम्हाला करता येणार नाही आणि जर तुम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा गैरअर्थ काढून जर तुम्ही गोरगरिबांना देशोधडी लावण्याचं जर तुम्ही षडयंत्र रचलं त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा मी आजच्या या आंदोलनातून देत आहे. शहादा तालुक्यातील गणोर येथे गावातील जागृत महिला व शेतकरी गटाने एकत्र येऊन दशपर्णी अर्क तयार केला. या कामात बचत गटातील महिला सदस्यांनी एकमेकांच्या सहकार्याने 200 लिटर दशपर्णी अर्क तयार करण्यात आला आहे. द हिंद न्यूज साठी शहादा प्रतिनिधी. आज दिनांक 1 जून 2024 रोजी हदगाव आगारात अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी लालपरी 60 वर्षाची होऊन पुन्हा 16 वर्षाची झाली म्हणजे तब्बल 76 वर्षाची झाली म्हणून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या हस्ते केक कापून आणि पेढे व साखर वाटून सर्व प्रवासी कर्मचारी व संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागाचे विभागीय नियंत्रण कमलेश भारती, हदगावचे आगार प्रमुख आनंद धर्माधिकारी, वाहतूक निरीक्षक विशाल निवडणे, प्रमुख कारागीर भरत ठाकूर, बाबासाहेब पंडित, दीपक सुरोशे, वाहतूक नियंत्रण BC कदम, बाबूराव देवकुले इत्यादींसह अनेक प्रवासी उपस्थित होते. द हिंद न्यूज साठी शेख शाहबाज, हदगाव, नांदेड.